नमस्कार. द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत व्हेज दालच्या रेसिपी, जी भात, भाकरी किंवा चपातीसोबत खूपच छान लागते. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण लागणारे साहित्य पाहूया. तेथे बारीक चिरलेली मेथी आणि बारीक चिरलेली पालक मेथी घेतली 1 वाटी आणि 1.5 वाटी बारीक चिरलेला आंबट चुका घेतलेला आहे. तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ आणि मसूरची डाळ मी एकसमान घेतलेली आहे 1 वाटी. 1 वाटी कोथिंबीर आणि अर्धी वाटी पुदिना येथे घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला सर्व डाळ कुकरमध्ये हळद आणि पाणी घालून शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायच्या आहेत. येथे तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ आणि मसूरची डाळ वापरलेली आहे. आता यात आपल्याला बारीक चिरलेला थोडासा कांदा आणि थोडासा टोमॅटो घालायचा आहे. थोडीशी हळद आणि मीठ घालून आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. आता इथे आपण भाजी तयार करून घेऊया. त्यासाठी एका भांड्यात आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा तूप घालायचं आहे. तेल आणि तूप गरम झालं की इथे आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. इथे मी लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तेजपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो छानपैकी आपलं परतून झालं की त्यात आपल्याला 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला हळद, 2 चमचा धने पावडर, मिरची पावडर आणि काश्मीरी चिली पावडर आणि 1 चमचा सांबर मसाला घालायचा आहे. मसाले आपल्याला इथे छानपैकी परतून घ्यायचे आहेत. आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे आणि ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला ज्या चिरलेल्या भाज्या आहेत त्या घालून आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. येथे मी मेथी, पालक आणि आंबट चुका वापरलेला आहे. आपल्याला काही वेळ झाकण ठेवून भाज्या छानपैकी परतून घ्यायच्या आहेत. आता इथे आपला मसाला छानपैकी शिजलेला आहे. आता आपण यात दुधी भोपळा घालूया. आता हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला येथे 2 मोठे चमचे दालचा मसाला घालायचा आहे आणि नंतर हे छानपैकी मिक्स करून आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून मसाले परतून द्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता की आपले मसाले किती छानपैकी परतले आहेत. आता इथे आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला मसाले परतून द्यायचे आहेत. येथे आपल्याला आवश्यक तेवढेच पाणी घालायचे आहे.
आता इथे आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला शिजलेली डाळ घालायची आहे आणि डाळ चांगली उकळून द्यायची आहे. तर येथे आपला हा दालचा तयार झालेला आहे. हा दालचा तुम्ही गरम भात, ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबत नक्की ट्राय करा. चव तर अफलातून लागते. तर तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसह पुन्हा भेटूया. थँक्यू.